नमस्कार. आज आपण ट्रस्टबद्दल बोलतोय. पण एक महत्त्वाची गोष्ट आधी स्पष्ट करू. रिलेशनशिप ट्रस्ट बिल्ड होण्याआधी सेल्फ ट्रस्ट बिल्ड झालेला असावा लागतो. कारण ज्याला स्वतःवर विश्वास नसतो तो इतरांवर ठेवलेला विश्वास टिकवू शकत नाही. सो ट्रस्ट म्हणजे ब्लाइंड विश्वास नाही, अंधविश्वास नाही. ट्रस्ट म्हणजे अनसेफ गोष्टी इग्नोर करणं अजिबात नाही. ट्रस्ट म्हणजे बिहेवियर ऑब्झर्व करून वेळेत तयार होणारी सुरक्षितता असते. सो ट्रस्ट म्हणजे बिहेवियर ऑब्झर्व करून वेळेत तयार होणारी सेफ्टी असते. पण हे ऑब्झर्वेशन करण्याची क्षमता सेल्फ ट्रस्टमधून येते. म्हणून रिलेशनशिप ट्रस्ट बिल्ड होण्याआधी सेल्फ ट्रस्ट बिल्ड झालेला महत्त्वाचा असतो. रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट बहुतेक वेळा एका मोठ्या घटनेमुळे तुटत नाही. तो तुटतो छोट्या छोट्या रिपीटेड इनकन्सिस्टन्सीजमुळे. आज क्लॅरिटी, उद्या कन्फ्युजन. आज क्लोजनेस, उद्या डिस्टन्स किंवा सायलन्स. आणि इथेच सेल्फ ट्रस्टची परीक्षा सुरू होते. सेल्फ ट्रस्ट म्हणजे काय? सेल्फ ट्रस्ट म्हणजे मला जे अनकम्फर्टेबल वाटतंय ते मी इग्नोर करणार नाही. माझ्या इंट्युशनला मी वेडं ठरवणार नाही. मी स्वतःला मूर्ख ठरवणार नाही. मला क्लॅरिटी मागण्याचा हक्क आहे. खूप लोक म्हणतात मला ट्रस्ट इश्यूज आहेत. पण खरं सांगायचं तर बहुतेक वेळा इश्यू ट्रस्टचा नसतो, तो सेल्फ ट्रस्ट ब्रेक झाल्याचा असतो. जेव्हा आपण खूप वेळा ॲडजस्ट करतो, खूप वेळा खूप साईन्स इग्नोर करतो, समोरच्याला भरपूर समजून घेतो, तेव्हा आतला आवाज हळूहळू शांत होतो आणि मग आपण म्हणतो माझं जजमेंट चुकलं. तेव्हा सेल्फ ट्रस्ट हळूहळू ब्रेक व्हायला लागतो. पण रिॲलिटी अशी आहे, इंट्युशन चुकीची नव्हती. आपण तिचं ऐकणं थांबवलं होतं. आपल्याला इंट्युशन ऑलरेडी होतं. समोर चुका घडणार आहेत तरीही आपण इग्नोर करत गेलो, त्यामुळे आपण सेल्फ ट्रस्ट गमावला. सो हेल्दी ट्रस्ट फिअरमध्ये नसतो. हेल्दी ट्रस्ट काममध्ये असतो, कामनेसमध्ये असतो. तुम्ही सतत चेक करत बसत नाही, तुम्ही सतत चेस करत नाही, तुम्ही सतत कंट्रोल करत नाही, तुम्ही सतत एक्सप्लेनेशन मागत बसत नाही. कारण आतून तुम्हाला माहीत असतं जे अनसेफ आहे ते मी ओळखेन, तेवढी क्लॅरिटी माझ्यात आहे. सो ट्रस्ट बिल्ड होण्याआधी कन्सिस्टन्सी, ट्रान्सपरन्सी आणि रिपेअर हा लागतोच. पण सेल्फ ट्रस्ट बिल्ड होण्यासाठी एकच गोष्ट लागते, ती म्हणजे सेल्फ ऑनेस्टी. जेव्हा तुमचं मन म्हणतं हे मला ठीक वाटत नाही आणि तरीही तुम्ही स्वतःला समजवता, तेव्हा सेल्फ ट्रस्ट तुटतो. रिलेशनशिपमध्ये सेल्फ ट्रस्ट असेल तर तुम्ही चेस करत नाही, तुम्ही बेग करत नाही, तुम्ही बेअर मिनिममसाठी स्वतःला त्रास देत नाही, तुम्ही क्लिअर राहता, तुम्ही मिक्स सिग्नल्सला, कमिटमेंट शिवायच्या प्रेमाला प्रेम समजत नाही. सेल्फ ट्रस्ट म्हणजे कंट्रोल नाही. सेल्फ ट्रस्ट म्हणजे काम कॉन्फिडन्स. जे माझ्यासाठी नाही ते मी धरून ठेवणार नाही. सो अरेंज मॅरेज असो, लव्ह रिलेशनशिप असो किंवा एखादं इतर रिलेशन, ट्रस्ट तेव्हाच टिकतो जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता की तुम्ही स्वतःला पुन्हा बिट्रे करणार नाही, तेव्हा ट्रस्ट टिकतो. आज स्वतःला एक ऑनेस्ट प्रश्न नक्की विचारा. मी या रिलेशनशिपमध्ये शांत आहे का, की सतत स्वतःला समजावतोय किंवा समजावते? बिकॉज काम इज इक्वल टू ट्रस्ट अँड कन्फ्युजन इज इक्वल टू सिग्नल. सो आजची कॉन्शियस प्रॅक्टिस एवढीच आहे. ट्रस्ट
डिमांड करू नका. ट्रस्ट ऑब्झर्व करा. कारण रिपीटेड पॅटर्न्स आणि तुम्ही कितीही रिपेअर करत राहिलात तरी स्वतःचा सेल्फ ट्रस्ट न गमावणं हे तुमच्या हातात असतं. आणि सगळ्यात आधी स्वतःच्या डिस्कम्फर्टवर विश्वास ठेवा. कारण जेव्हा सेल्फ ट्रस्ट मजबूत होतो तेव्हा चुकीच्या लोकांवर ट्रस्ट ठेवणं आपोआप थांबतं. विश्वास ठेवा, पण अंधविश्वास नाही. जर हा एपिसोड ऐकताना तुम्हाला ट्रस्टपेक्षा सेल्फ ट्रस्ट जास्त समजला असेल तर लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत बाउंड्रीज. गिल्टशिवाय बाउंड्रीज कशा ठरवायच्या. हे नक्कीच कोणाला बदलण्यासाठी नाही आहे, हे स्वतःला समजून घेण्यासाठी आहे. दिस इज जस्ट अ माइंडसेट शिफ्ट फॉर यू. थँक यू.